मी मीना प्रमोद ढेरे. मी वाडिया हॉस्पिटलमध्ये आया ह्या पदावर काम करीत होती आणि माझी सकाळची ड्युटी होती. तर वेळ झाला म्हणून मी घाईघाईने ब्रश करायला लागली. ब्रश करता करता जो ब्रश माझ्या तोंडाला लागला, ब्रश लागल्यामुळे जखम झाली होती आणि ते जखमेचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालं. आणि मी वाडियात काम करत असल्यामुळे ती जखम मी माझ्या हॉस्पिटलचे बालगोपाल सर यांना दाखवली. तर बालगोपाल सरांनी मला तपासून माझी त्वरित बायोप्सी केली आणि मग ते रिपोर्ट आणल्यावर मी माझ्या सरांना दाखवले. त्या सरांना दाखवल्याबरोबर ते काय बोलले, मावशी तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल, तुम्हाला कॅन्सर झाला आहे. त्यावेळेला माझी पायाखालची जमीनच हादरली. माझे मिस्टर आणि माझी मुलं, माझ्या घरातली सर्व माणसं बोलली, आम्हाला चांगला डॉक्टर दाखवा सर. आमचे संकेत साह सर ज्यांनी माझं ऑपरेशन केलं त्यांचं नाव सुचवलं. त्वरित विलंब न करता त्या सरांनी मला लगेच संध्याकाळी तपासायला बोलवले. डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि त्वरित MRI, CT स्कॅन जे काय आपले असतात ते केले. मला धीर दिला की चांगलं होईल म्हणून. त्याप्रमाणे मग दुसऱ्या दिवशी माझी ॲडमिट होऊन तिसऱ्या दिवशी सरांनी माझं लगेच ऑपरेशन केलं. मला ऑपरेशन केलं आणि माझं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. हे संकेत शाह सरांची माझ्यावर खूप मेहरबानी आहे आणि त्यांनी मला हा पुनर्जन्म दिला. आणि तिथले सगळे स्टाफ, डॉक्टर, सिस्टर सगळे वेळोवेळी मला मदत करत होते. माझ्यावर चांगली त्यांनी उपचार केले, मला पुढे जाण्याचा मार्ग दाखवला. डॉक्टर सिस्टरांच्या सांगण्यामुळे मला थोडा धैर्य मिळालं आणि कॅन्सर आहे म्हणून मी स्वतःला मांडलंच नाही. मला बरं वाटायचं आहे आणि पुढे जायचं आहे असं केलं. आणि त्याप्रमाणे डॉक्टर पण वेळोवेळी माझी छान ट्रीटमेंट करत होते. माझे फॉलोअप चांगले आणि डॉक्टरांची एवढी मेहरबानी होती की मला फक्त 15 दिवसच गोळ्या खायला दिल्या ऑपरेशन झाल्यावर. त्याच्यानंतर आज माझ्या ऑपरेशनला 3 वर्ष झाली. मला एकही गोळी नाही, कुठलं औषध नाही की कुठले इंजेक्शन नाही आहे. आणि माझे सर्वांना तुम्हाला सांगणं आहे की आपलं मन खंबीर असेल, मनोधैर्य व्यवस्थित असेल तर आपण कॅन्सरसारख्या बिमारीवर मात करू शकतो. आणि मी संकेत शाह सरांना मी त्यांचे शतपटी आभार मानते. आणि माझं सगळ्यांना सांगणं आहे की डॉक्टर हे चांगले आहेत. कोणीही माझी माता, भगिनी, बहीण, आई, वडील कोणीही असा आजार झाला असेल तर संकेत शाह सरांकडे तुम्ही आवर्जून जाणे, कारण ते इतके डॉक्टर चांगले आहेत की माझ्यावरनं मी उदाहरण तुम्हाला सांगू शकते.